नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या दोन रुपाली एकमेकींना भिडल्या आहेत। रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपले। नेमका या दोघींमध्ये काय वाद झालाय पाहूया। एका महिलेच्या व्हिडिओमुळे राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये पेटलं। राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली। राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वाद पेटण्याचं कारण माधवी खंडाळकर नावाच्या महिलेनं पोस्ट केलेला एक व्हिडिओ आहे। या व्हिडिओत माधवी खंडाळकरांनी रुपाली ठोंबरेंवर गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप केलाय। नमस्कार, मी माधवी खंडाळकर। आता रुपाली पाटीलने आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना खरंच राष्ट्रवादीमधून निलंबित करण्यात यावं माझी कळकळीची विनंती आहे। आता इथं गुंड पाठवून मला मारामारी केलेली आहे माझ्या घराच्या बाहेर। लवकरात लवकर तिच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा मी अजितदादा जिथं असेल तिथं तुम्ही हे लाईव्ह ऐका। रुपाली ठोंबरेंवर कारवाई करण्याची मागणी माधवी खंडाळकरांनी या व्हिडिओत केली। मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी खंडाळकरांनी या आरोपातून माघार घेतली आणि गैरसमजातून आरोप केल्याचं म्हटलं। काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात, त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत। तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे। त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते। दरम्यान हे प्रकरण रुपाली चाकणकरांनी घडवून आणल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय। मात्र नंतर पुन्हा माधवी खंडाळकरांनी तक्रार केली। माधवी खंडाळकरांचे या मुद्द्यावर आता 3 व्हिडिओ झाले। नमस्कार, मी माधवी खंडाळकर। आता रुपाली पाटीलने आणि तिच्या घरच्यांनी मिळून माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना खरंच राष्ट्रवादीमधून निलंबित करण्यात यावं माझी कळकळीची विनंती आहे। आता इथं गुंड पाठवून मला मारामारी केलेली आहे माझ्या घराच्या बाहेर। लवकरात लवकर तिच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा मी अजितदादा जिथं असेल तिथं तुम्ही हे लाईव्ह ऐका। मी रुपाली पाटील असू दे, प्रिया पाटील असू दे, आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो। काही गैरसमजुतीमधून आणि काही गोष्टींमधनं हे वादविवाद वाढत चालले होते। तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे। हा व्हिडिओ अजिबात गैरसमजुतीतून झालेला नाहीये। हे प्रकरण घडल्यानंतर मला जेव्हा माझ्या भावांनी त्याच्यातनं वाचवलं तेव्हा मी आतमध्ये येऊन घरात तो लाईव्ह केला होता, तेव्हा त्या सगळ्या माझ्या घराबाहेर होत्या। हा अजिबात व्हिडिओ मी कुठल्याही हा तुमचा जो एक मिनिट मी हे दाखवते। हा जो व्हिडिओ आहे हा माझ्यावरती दबाव आणून रात्री 12 वाजता माझ्याकडनं करून घेतलेला आहे। कुणी दबाव आणला तुमच्यावर? मला तिच्या घरातल्यांनीच दबाव आणला की तुम्ही असा व्हिडिओ टाका, कारण याचं काही वेगळं राजकारण व्हायला नको। वास्तविक याच्यात राजकारणाचा संबंध नाही। अशी कोणतीही मारहाण माधवी मंदार खंडाळकर यांना झालेली नाही। हा व्हिडिओ तयार करण्यासाठी राज्याच्या आयोगाच्या अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांनी तिला सांगितलेलं होतं। आता तुम्ही म्हणताल काय पुरावा आहे, तर माधवी मंदार खंडाळकर 2019ला म्हणजे मी जेव्हा मनसेची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे तेव्हा ही रुपाली चाकणकर सोबत ज्या त्या अध्यक्ष होत्या शहराच्या, त्यांच्या सोबत गौरी जाधव आणि माधवी खंडाळकर ह्या काम करत होत्या। म्हणजे रुपाली पाटील ठोंबरेंच्या विरोधात व्हिडिओ तयार करा असं माधवी खंडाळकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, खोडसे, तो सैफू, त्यांचा तो PA पटेल, तुम्ही एका पक्षातले आहे, मग यातून सिद्ध काय करायचं रुपाली चाकणकरांना? रुपाली चाकणकरांना कामावर त्या सिद्ध झालेल्या नाहीयेत आणि त्या एक जेलसी अत्यंत बेजबाबदार व्यक्ती आहेत। या प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माधवी खंडाळकर यांच्या व्हिडिओनंतर रुपाली पाटील आणि त्यांची बहीण प्रिया पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात माधवी खंडाळकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रुपाली पाटील खडक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला। खंडाळकर एकदा तक्रार करतात, नंतर मागे घेतात, पुन्हा तक्रार करतात। हे काय चाललंय असा सवाल रुपाली ठोंबरेंनी उपस्थित केलाय।
काल दोघांचं मिटलं, तुम्ही व्हिडिओ शूटिंग घेतले दोघांच्या आणि ती म्हणजे एक बाई येते मारलं परत येते नाही मिटलं परत येते मारलं खेळ आहे का हा? आता तुम्ही दोघांनी ठरवायचं कुणी दोन्ही पार्ट्यांनी आम्ही कसं ठरवणार साहेब? आम्ही कसं, मी तर काल नव्हते, आता मी पुण्यात आहे, मी दुसऱ्या मिनिटाला आले ना चला अटक करा. मी तर म्हणजे सगळं खानदान माझं बोलत आहे. आता मी जे कायद्याचे रक्षक आहेत आमचे प्रमुख सीपी साहेब नाही, सीपींना पण काही एवढं हे नाहीये की त्यांनी सांगायचं आणि गुन्हा दाखल करायचा. पोलीस स्टेशनमध्ये खाली बसून मला अटक करा अशी मागणी केली. ते बोला सगळी वकिलांची तुम्ही साहेब करा, मला अटक करा, मला अटक करा, खाली बसते मी, मला अटक नाही आता अटक करा. 324 मध्ये मला अटक करायची, मी नसताना तुम्ही गुन्हे दाखल केले ना, गुन्हे विरुद्ध केले मग कसं काय का? आता ती बाई म्हणली ना मी केलंय, उद्या ती म्हणाल ना माझ्यामुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता. चाकणकरांना मी दाखवते मी काय आहे असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. मला पण न्याय पाहिजे. आम्हाला काय, आम्हाला एक कंटे समाजाचा आणि राजकारणाचा ह्या चाकणकर सारख्या बाईचा हे करायचं तर ठीक आहे, तिलाही